नमस्कार मित्रांनो, एसओसी क्लास टेकमध्ये तुमचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे क्लास 10 सायन्स पार्ट 1 चा 5th लेसन दॅट इज अ हीट. आणि जर तुम्हाला क्लास 10चे, क्लास 9चे, क्लास 8चे जर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप करू शकता या नंबरवर किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेली आहेत, त्या तुम्ही बघू शकता. ठीक आहे, चला तर सुरुवात करूया या व्हिडिओला. तर मित्रांनो, हा लेसन सुरू करण्या अगोदर हीट या लेसनसाठी आपल्याला काही कॅन यू रिकॉलमध्ये दोन प्रश्न विचारले आहेत. पहिला प्रश्न आहे, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. तर आपल्या प्रश्न विचारलेला आहे की हीट आणि टेम्परेचरमध्ये फरक काय आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर एक पॉईंट महत्त्वाचा आहे की हीट इज द फॉर्म ऑफ द एनर्जी. हीट काय आहे? एक प्रकारची एनर्जी आहे. ठीक आहे. त्यानंतर बघा इकडे काय दिलं आहे, तर टेम्परेचर इज अ क्वांटिटेटिव्ह मेजर्स ऑफ अ डिग्री ऑफ हॉटनेस ऑर कोल्डनेस ऑफ द बॉडी. म्हणजे टेम्परेचर फक्त आहे काय, तर एक क्वांटिटेटिव्ह मेजर आहे कशाचं? हॉटनेस आणि कोल्डनेसचं. म्हणजे टेम्परेचरवरनं आपण एकच गोष्ट सांगू शकतो की जी वस्तू आहे ती गरम आहे की थंडी आहे, म्हणजे ती हॉट आहे की कोल्ड आहे. ठीक आहे, पण ठीक आहे, ही फक्त एकच गोष्ट आपण त्यावरनं सांगू शकतो. त्यानंतर जे काही मॅटर आहे आणि मॅटरमध्ये जे काही पार्टिकल आहेत ते ठीक आहे, आणि त्यांची जी टोटल एनर्जी आहे त्याला आपण थर्मल एनर्जी म्हणतो. म्हणजे पार्टिकलची जी काही टोटल एनर्जी आहे त्याला आपण थर्मल एनर्जी असं म्हणत असतो. आणि ही थर्मल जी एनर्जी असते ही हायर टेम्परेचर टू द लोअर टेम्परेचरकडे फ्लो होत असते. म्हणजे एखादी गोष्ट असेल तिचं टेम्परेचर जर जास्त असेल 30 सेंटीग्रेड असेल, तर दुसऱ्याचं जर 20 सेंटीग्रेड असेल, तर ही थर्मल एनर्जी त्या 30 कडून, म्हणजे ज्याचे टेम्परेचर 30 डिग्री सेंटीग्रेड आहे तिकडनं या 20 डिग्री सेंटीग्रेडकडे ती काय होईल? फ्लो होईल. हे आपल्या याच्यावरून समजते. त्यानंतर बघा, इट इज एक्सप्रेस इन द जूल, कॅलरीज आणि अर्ग. जे हीट असते त्याला आपण जूल, कॅलरीज आणि अर्गमध्ये एक्सप्रेस करत असतो. आणि बघा इकडे इट इज एक्सप्रेस इन अ सेंटीग्रेड, फॅरनहाइट आणि केल्विन. त्याला हे प्रकारे जी युनिट आहेत, ठीक, हे काय आहेत? युनिट आहेत. याच्यामध्ये त्याला आपण काय करू शकतो? एक्सप्रेस करू शकतो. त्यानंतर आपल्याला दुसरा प्रश्न विचारलेला आहे, व्हॉट आर द डिफरंट वेज ऑफ द हीट ट्रान्सफर. म्हणजे हीट ट्रान्सफर होते त्यांना तीन कुठले वेज आहेत. तर बघा मित्रांनो, पहिलं आहे कंडक्शन. आता कंडक्शन घडून येते सॉलिडमध्ये. ठीक आहे, आता सॉलिडमध्ये ज्यावेळेस आपण हीट करतो सॉलिडला, त्यावेळेस जे हीट ट्रान्सफर होते तिथे ॲक्च्युअल मुवमेंट होते का? जे काही सॉलिडचे पार्टिकल आहेत त्याच्यामध्ये ॲक्च्युअल मुवमेंट होते का? तर नाही, तिथं ॲक्च्युअल मुवमेंट होत नाही कुठल्याही पार्टिकलची. ठीक आहे. कन्व्हेक्शनमध्ये बघा, कन्व्हेक्शनमध्ये आपल्याला समजेल कन्व्हेक्शन म्हणजे काय. कन्व्हेक्शन जे काही थ्रू हीट ट्रान्सफर होते ते होत असते लिक्विडमध्ये. लिक्विडमध्ये बघा, जर आपण लिक्विडला जर हीट केलं तर लिक्विडमधले जे काही पार्टिकल आहेत ते काय होतात? ते त्यांची जागा आहे ते चेंज करतात. ठीक आहे, म्हणून याला आपण कन्व्हेक्शन म्हणत असतो. नंतर आहे आपलं एक रेडिएशन. रेडिएशन म्हणजे एक वेव्ह असते, थ्रू काय, ह्या वेव्ह थ्रू काय होत असते, तर हीट ट्रान्सफर होत असते. याच्यामध्ये मायक्रोवेव्ज आहेत, इन्फ्रारेड वेव्ज आहेत, ठीक आहे, त्यानंतर इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत. याच्या माध्यमातून हीट ट्रान्सफर होत असते. तर या तिन्ही गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे लॅटेंट हीट म्हणजे काय. लॅटेंट हीटमध्ये अजून दिलेले आपल्याला स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आणि स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. पण सर्वात अगोदर आपण लॅटेंट हीट म्हणजे काय हे समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, एखाद्या गोष्टीसाठी म्हणजे एखादी गोष्ट आहे ती सॉलिड आहे, बरोबर आहे. एखादी गोष्ट सॉलिड आहे, तिला लिक्विडमध्ये रूपांतरित होण्यासाठी, तिला लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी काही हीट लागते त्याला आपण लॅटेंट हीट म्हणतो. पण त्याचं टेम्परेचर कसं असलं पाहिजे? ॲट अ कॉन्स्टंट. बघा, असं टेम्परेचर तर कॉन्स्टंट आहे, त्या वस्तूला तर आपण हीट देतोय. हीट दिल्यामुळं ते वस्तूचं रूपांतर सॉलिडमधून लिक्विडमध्ये होते, म्हणजे त्याच्या फेजमध्ये चेंज होतोय आणि ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर ला होतोय. त्याच्यामुळे त्यावेळेस जी काही हीट लागते त्याला आपण लॅटेंट हीट असं म्हणत असतो. तर एकदम सोपा कन्सेप्ट आहे. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ द फ्युजन. ते नेमकी भानगड काय आहे? तर बघा मित्रांनो, द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्सॉर्ब
ठीक आहे, ती ॲब्झॉर्ब केली जाते ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. हे सर्वात महत्त्वाचं आहे. ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय द युनिट मास ऑफ द सॉलिड टू कन्वर्ट into liquid phase is called the specific latent heat of the fusion. म्हणजे एखाद्या सॉलिडला लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी काही हीट एनर्जी लागते, त्याला आपण स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन म्हणतो. म्हणजे एखाद्या सॉलिडला जी काही हीट एनर्जी लागते लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, त्याला आपण स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन असं म्हणत असतो. त्यानंतर खाली आपल्याला एक्झाम्पल दिले आहे. सॉलिडला आपण हीट दिली म्हणजे ॲब्सॉर्ब केली त्यानं आणि त्याचं रूपांतर लिक्विडमध्ये झालं. मग जी काही ही हीट एनर्जी ॲब्सॉर्ब झाली ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर, याला आपण म्हणत असतो लॅटेन हीट ऑफ फ्युजन. याला काय म्हणत असतो आपण? लॅटेन हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे मित्रांनो, हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला एक दुसरा कन्सेप्ट बघायचा आहे, तो आहे लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन. आता लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन म्हणजे काय असते? द अमाऊंट ऑफ हीट एनर्जी ॲब्झॉर्ब ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर बाय द युनिट मास ऑफ अ लिक्विड टू कन्वर्ट इंटू गॅसेस फेज इज कॉल्ड द स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ द वेपरायझेशन. म्हणजे मित्रांनो, जे काही लिक्विड आहे त्या लिक्विडला गॅसियस स्टेटमध्ये किंवा गॅसियस फेजमध्ये कन्वर्ट होण्यासाठी जी काही हीट एनर्जी लागते त्याला आपण लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणतो, पण ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला. ठीक आहे, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला जे काही हीट एनर्जी लागते या लिक्विडला गॅसियस स्टेटमध्ये कन्वर्ट होण्यासाठी त्याला आपण काय म्हणतो? तर त्याला आपण म्हणत असतो लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन. दिलेलं लिक्विडला आपण हीट दिली, ठीक आहे, आणि त्याचं गॅसेसमध्ये कन्वर्ट झालेलं आहे, पण ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचरला. टेम्परेचर कसं आहे? कॉन्स्टंट आहे. ठीक आहे, तर मित्रांनो दोन्ही कन्सेप्ट तुम्हाला समजले असतील, लॅटेन हीट ऑफ फ्युजन आणि लॅटेन हीट ऑफ वेपरायझेशन. पण त्या अगोदर एक कन्सेप्ट आपण थोडासा अजून इथं समजून घेऊया. तर बघा मित्रांनो, इथं एक आहे, इथं बीकर आहे, बीकरमध्ये काय आहे? आईस आहे. त्याच्यावरती आपण त्याला थर्मोमीटर लावलेला आहे. इथं आईस क्यूब आहे, त्या बीकरमध्ये बर्नर आहे आणि स्टँड आहे. आता बघा मित्रांनो, या बीकरमध्ये जे काय आईस आहे, बर्फ आहे, ज्यावेळेस त्याला आपण हीट देणार ते लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार. ठीक आहे, आता बघा याचं जे टेम्परेचर आहे, ज्यावेळेस याच्यामध्ये बर्फ आहे ते आहे 0 डिग्री सेंटीग्रेड, बरोबर आहे. आणि ज्यावेळेस आपण याला हीट करणार आणि ज्यावेळेस हा आईस वॉटरमध्ये कन्वर्ट होणार त्यावेळेस सुद्धा त्याचं टेम्परेचर किती राहणार? 0 डिग्री ग्रेडच राहणार. पण ज्यावेळेस सगळा आईस ज्यावेळेस लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार, मात्र त्यावेळेस त्याचं टेम्परेचर आहे ते टेम्परेचर वाढत जाणार. ठीक आहे, त्यावेळेस वाढत जाणार. पण कधी? ज्यावेळेस सगळा बर्फ लिक्विडमध्ये कन्वर्ट होईल त्यावेळेस वाढत जाणार, तोपर्यंत वाढणार नाही. ठीक आहे, मग जोपर्यंत सगळा बर्फ लिक्विडमध्ये कन्वर्ट होत नाही तोपर्यंत जी काही हीट एनर्जी या बर्फानं जी काही ॲब्झॉर्ब केली, ठीक आहे, जी काही शोषण केलं, त्याला आपण म्हणत असतो स्पेसिफिक लॅटेन हीट ऑफ फ्युजन. ठीक आहे, समजला हा कन्सेप्ट? चला तर आता समोर जाऊया. इथे सुद्धा तेवढाच महत्त्वाचा कन्सेप्ट आपल्याला समजायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथं काय झालेलं आहे, आपण तो बर्फ आहे पूर्णपणे वितळलेला आहे. वितळल्यानंतर त्याचं लिक्विडमध्ये रूपांतर झालं आणि ह्या लिक्विडचं टेम्परेचर काय होत आहे? हे स्लोली इन्क्रीज होत आहे, म्हणजे वाढत आहे. बरोबर आहे, काय होत आहे? वाढत आहे. आणि वाढून किती वाढणार? फक्त 100 डिग्री सेल्सिअसपर्यंत वाढणार. त्याच्या पलीकडे या वॉटरचं टेम्परेचर वाढणार का? तर नाही. ठीक आहे, कारण या वॉटरला तुम्ही कितीही हीट द्या, 100 डिग्री सेल्सिअस म्हणजे 100 डिग्री सेल्सिअसच्या वर याचं टेम्परेचर वाढणार नाही. कारण 100 डिग्री सेल्सिअसवर म्हणजेच 100 डिग्री सेल्सिअसवर काय होणार आहे? तो बॉईल होणार आहे. बॉईल म्हणजे काय? उकळणे. बॉईल म्हणजे काय? तो उकळायला सुरुवात होईल. आणि 100 डिग्री सेल्सिअसवर तुम्ही कितीही हीट दिली तरी त्याचं टेम्परेचर वाढणार नाही. बघा, हे महत्त्वाचं ध्यानात ठेवा. कितीही टेम्परेचर दिलं तरी वाढणार का? नाही. हीट तर तो ॲब्झॉर्ब करणार, हीट एनर्जी तो ॲब्झॉर्ब करणार, पण त्याचं टेम्परेचर मात्र तिथं काय राहणार? कॉन्स्टंट राहणार. म्हणजे तिथं काही हे वॉटर हीट ॲब्झॉर्ब करतोय त्याला आपण म्हणतोय लॅटेन हीट ऑफ
वेपोरायझेशन, त्याला काय म्हणतो आपण, लॅटेंट हीट ऑफ वेपोरायझेशन. मित्रांनो, हा कन्सेप्ट जर तुम्हाला समजला नसेल किंवा इतर व्हिडिओ हवे असतील तर तुम्ही नक्की आम्हाला व्हॉट्सअप करू शकता. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं वेगवेगळे इथं सबस्टन्स दिले आहेत, त्यांचा मेल्टिंग पॉईंट आहे, बॉइलिंग पॉईंट आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ फ्युजन आहे, स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन आहे. चला तर आपण सर्वात अगोदर आईस किंवा वॉटरचा बघूया. आता बघा, जो आईस आहे किंवा वॉटर आहे त्याला मेल्टिंग पॉईंट आहे 0 डिग्री सेल्सिअस. काय 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे 0 डिग्रीवर तो कॉईल मेल्ट होईल. बॉइलिंग पॉईंट आहे 100 डिग्री सेल्सिअस. म्हणजे काय होतं इथं की ध्यानात ठेवा की त्याचं टेम्परेचर आहे तो 100 डिग्री सेल्सिअसच्या वर कधीही जाणार नाही वॉटरचं, ध्यानात ठेवा. मग जे काही हीट इथे ॲब्सॉर्ब होते त्याला आपण काय म्हणतो, स्पेसिफिक हीट ऑफ वेपरायझेशन असं म्हणत असतो. ठीक आहे. आता बघा इथं आहे 333 म्हणजे 333 किलो जूल पर किलोग्राम, म्हणजे फ्युजनसाठी. म्हणजे 1 किलोग्राम जर आपल्याकडे बर्फ असेल, 1 किलोग्राम जर आपल्याकडे बर्फ असेल, त्याला पूर्णपणे लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी किती हीट एनर्जी लागणार. 1 किलोग्राम बर्फासाठी पूर्णपणे लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी किती हीट एनर्जी लागणार, ती आहे 333 किलो जूल पर किलोग्राम. त्यालाच म्हणतो आपण लॅटेंट हीट ऑफ फ्युजन. आणि कॅलरीज बघा, कॅलरीज म्हणजे काय, 80 कॅलरीज लागणार पर ग्रामला. म्हणजे 1 ग्राम बर्फाला लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी तिथं मित्रांनो आपल्याला 80 कॅलरीज काय लागणार आहेत, एनर्जी लागणार आहे, हीट एनर्जी लागणार आहे. ठीक आहे, हे झालं. त्यानंतर बघा इकडे आपल्याला दिलं आहे स्पेसिफिक लॅटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. वेपरायझेशन म्हणजे काय, त्याचं बर्फामध्ये म्हणतोय त्या वॉटरचं गॅसेस फेजमध्ये कन्वर्ट होण्यासाठी लागणारी हीट. बघा आता आपल्याकडे वॉटर आहे, त्या वॉटरला म्हणजे 1 किलोग्राम वॉटरला किती हीट द्यावी म्हणजे ते काय होईल, वेपरमध्ये कन्वर्ट होईल. काय होईल, वेपरमध्ये कन्वर्ट होईल. तर ते आहे मित्रांनो 2256 किलो जूल पर किलोग्राम. किलो जूल पर किलोग्राम. ठीक आहे. तर हे कन्सेप्ट तुम्हाला ध्यानात ठेवा. त्यानंतर बघा 540 कॅलरीज पर ग्राम लागणार आहे. त्याचप्रकारे बाकीचे तुम्हाला एलिमेंट दिले आहे त्यांचं सुद्धा सेम अशाच प्रकारे त्यांना कॅलरीज एनर्जी लागणार आहे. कशासाठी, तर त्यांना लिक्विडमध्ये कन्वर्ट होण्यासाठी. त्यानंतर इथं कन्सेप्ट आपल्याला दिला इज द कन्सेप्ट ऑफ द लॅटेंट हीट applicable during the transformation of the gaseous phase to liquid phase and from the liquid phase to solid phase. महत्त्वाचं आहे इथं, म्हणजे इथं आपल्याला एक प्रश्न विचारलेला आहे की काय प्रश्न विचारलेला आहे की बघा की जर बघा आपण बघितलं की जे सॉलिड आहेत, सॉलिडचं ज्यावेळेस लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस तिथं काय असतो, लॅटेंट हीटचा कन्सेप्ट असतो. कारण सॉलिड काय करत असतो, काही हीट एनर्जी ॲब्सॉर्ब करतो ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. ठीक आहे, त्याला आपण लॅटेंट हीट म्हणत असतो. ठीक आहे. मग अशा वेळेस जर ही प्रोसेस जर उलटी असेल, म्हणजे जर गॅसेसपासून जर लिक्विड तयार होत असेल, गॅसेसला जर आपण थंड केलं तर लिक्विड तयार होईल, तर ही प्रोसेस असताना तिथं लॅटेंट हीटचा कन्सेप्ट असेल का, तर आय वुड से यस, मी म्हणणार की हो, तिथं लॅटेंट हीटचा कन्सेप्ट आहे. कसा, तर बघा की ज्यावेळेस आपण गॅसेसला कूल करणार, पण ज्यावेळेस गॅसेस कूल होणार, लिक्विडमध्ये कन्वर्ट होणार, पण त्याचं टेम्परेचर मात्र तिथं कॉन्स्टंटच राहणार. हीट एनर्जी काय होते, इथून रिजेक्ट होते, म्हणजे गिवन आउट, बाहेर निघते हीट, पण तरी पण त्याचं टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं लॅटेंट हीटचा कन्सेप्ट आला. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघा, वेअर डज द लॅटेंट हीट गो ड्युरिंग दिस ट्रान्सफॉर्मेशन. आता हे ट्रान्सफॉर्मेशन होत असताना ही लॅटेंट हीट कुठे जाते किंवा कशा प्रकारे याची ॲक्शन असते, तर बघा मित्रांनो, ज्यावेळेस आपण सॉलिड टू लिक्विड कन्वर्ट करतो त्यावेळेस लॅटेंट हीट काय होते, ॲब्झॉर्ब होत असते. ॲब्झॉर्ब होत असते. ठीक आहे. पण ज्यावेळेस प्रोसेसच उलटी आहे, म्हणजे गॅसेस स्टेट टू लिक्विड स्टेटमध्ये होत असेल, फेजमध्ये कन्वर्ट होत असेल, तर त्यावेळेस हीट एनर्जी काय होत असते, गिवन आउट, म्हणजे बाहेर पडत असते. हीट एनर्जी काय होत असते, बाहेर पडत असते. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे, त्यानंतर आपल्याला दिलेलं आहे रेग्युलेशन.
रेग्युलेशन म्हणजे काय? द फेनोमेनन इन विच आईस कन्वर्ट टू लिक्विड ड्यू टू द अप्लाइड प्रेशर देन रिकन्वर्ट टू द आईस वन्स द प्रेशर इज रिमूव्ह इज कॉल्ड द रेग्युलेशन. रेग्युलेशन म्हणजे काय की अशी ही घटना असते की याच्यामध्ये काय असतो, जे काही आईस आहे म्हणजे बर्फ आहे तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे बघा, जो आईस आहे तो लिक्विडमध्ये कन्वर्ट होतो. कशामुळे? ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. ड्यू टू द अप्लाइड प्रेशर. टेम्परेचर मात्र कॉन्स्टंट आहे, टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण अप्लाइड प्रेशरमुळे काय होईल, त्या बर्फाचा, त्या आईस स्लॅबचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा होईल? लो होईल. काय होईल? कमी होईल. आणि एकदा का जर आपण प्रेशर जर रिमूव्ह केलं, पुन्हा ते वॉटर पुन्हा आईसमध्ये कन्वर्ट होते. एकदा का जर आपण प्रेशर काढून घेतलं तर पुन्हा काय होईल? पुन्हा ते वॉटरमध्ये, पुन्हा ते आईसमध्ये कन्वर्ट होईल. बघा, इथं आपल्याला एक एक्सपेरिमेंट दिलेला आहे. एक आईस स्लॅब आहे, एक वायर आहे, त्या वायरच्या दोन्ही टोकाला वेट जोडलेले आहेत. ती तुम्हाला दिसते, ठीक आहे, वेट आहेत. आणि बघा, आता हा आईसवर अशा प्रकारे हा वायर ठेवलेला आहे. आता ज्या वायरच्या खाली जो एरिया आहे तो आईसचा, तो अंडर प्रेशर आहे. काय आहे? अंडर प्रेशर. म्हणजे त्याच्या खाली प्रेशर आहे. आता आपल्याला माहित आहे अप्लाइड प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होते की आईसचं रूपांतर लिक्विडमध्ये होते. म्हणजे आईस कन्वर्ट कशामध्ये होतो? लिक्विडमध्ये, ॲट अ कॉन्स्टंट टेम्परेचर. म्हणजे टेम्परेचर कॉन्स्टंट आहे, पण अप्लाइड प्रेशर म्हणजे प्रेशर अप्लाइड केल्यामुळं त्या बर्फाचं, त्या आईसचं जे काही मेल्टिंग पॉईंट आहे ते काय झालेलं आहे? लो झालेलं आहे. त्याच्यामुळं आईस या लिक्विडमध्ये कन्वर्ट झाला. बरोबर आहे. आणि एकदा का जर आपण त्याच्यावरचं प्रेशर जर कमी केलं किंवा काढून घेतलं तर पुन्हा ते आईस स्लॅब आहे, पुन्हा ते काय बनेल? त्या आईस स्लॅबमध्ये जे काही पाणी झालं होतं ते पुन्हा आईस बनेल, बर्फ बनेल. बघा, आता एकदा का हा वायर त्या बर्फाला, एकदा का या वायरानं पाणी केलं की तो बर्फ काय होईल? बर्फ काय होईल? तिथं एक अशी रेषा पडेल. ठीक आहे, अशी एक रेषा पडेल. तर त्या रेषेमधून काय होईल? ही वायर आहे त्या बर्फाच्या स्लॅबमध्ये घुसत जाईल. घुसत गेल्यामुळे काय होईल? त्या बर्फाच्या बर्फ आहे त्या बर्फामध्ये तो तार आहे, तारेच्या वर मात्र तिथं काय आहे का? तारेच्या वर प्रेशर आहे का? तर नाही, कारण तार आत गेलेला आहे. तार काय केलेला आहे? त्या बर्फाच्या स्लॅबमध्ये आत गेलेला आहे. अशा प्रकारे आता इथं प्रेशर आहे, म्हणजे हे काय होईल? आईसचं रूपांतर वॉटरमध्ये होईल इथं. पण इथं मात्र आता फक्त पाणी राहिलेलं आहे, कारण इथलं प्रेशर आता नाहीस झालेलं आहे. म्हणजे जे वरचं, त्या वायरच्या वर प्रेशर काय झालेलं आहे? आता नाहीस झालेलं आहे. त्याच्यामुळे हे काय जे वॉटर आहे इथलं त्या वायरच्या वर, ते अगेन रिकन्वर्ट इनटू आईस. पुन्हा ते कशामध्ये रूपांतरित होईल? बर्फामध्ये रूपांतरित होईल. ठीक आहे, हाच कन्सेप्ट होता त्या रेझोल्युशनचा. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला यूज युअर ब्रेन पॉवर, याच्यामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले आहेत, ती आपण आता इथं बघूया. पहिला प्रश्न आहे, इन द अबो एक्सपेरिमेंट द वायर मूव्स थ्रू द आईस स्लॅब. म्हणजे काय होईल की ते प्रेशरमुळं त्या स्लॅबमध्ये वायर काय होईल? असा घुसत जाईल, हळूहळू काय होईल? त्याच्यामध्ये घुसत जाईल, आत 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 असा घुसत जाईल आत. ठीक आहे, हे ध्यानात ठेवा. हाऊ एव्हर द आईस स्लॅब डज नॉट ब्रेक. तरी पण जे आईस स्लॅब आहे ब्रेक नाही झालं. आता कारण काय? बघा, ड्यू टू द वायर प्रेशर द मेल्टिंग पॉईंट ऑफ द आईस विच इज बिलो द वायर इज लोअर, सम आईस मेल्ट. आता ज्या वायर खाली जो काही एरिया आहे त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो कसा झालेला आहे? लोअर झालेला आहे, म्हणजे कमी झालेला आहे. त्याच्यामुळे ते आईस काय होईल? बर्फामध्ये, ते आईस काय होईल? जे आईस आहे म्हणजे बर्फ आहे त्याचं रूपांतर कशामध्ये होईल? वॉटरमध्ये होईल. बरोबर आहे. When the wire pass through the water, so the form the above the wire is not under the pressure due to the it again it freeze. बघा, आणि एकदा का वायर आत गेला त्या बर्फाच्या स्लॅबमध्ये, ठीक आहे, आईसच्या स्लॅबमध्ये, तर त्यावेळेस त्याच्या वरचा जो भाग आहे तो भागमध्ये काय आहे? फक्त पाणी आहे. मग ते पाणी अगेन काय होईल? फ्रीज होईल, म्हणजे पुन्हा ते बर्फ बनेल. बर्फ बनल्यामुळे पुन्हा वरचा जो भाग आहे तो अखंड बनेल. त्याच्यामुळे काय होईल? जो काही आईस स्लॅब आहे डज नॉट ब्रेक. त्याच्यामुळे आईस स्लॅब आहे तो काय होणार? ब्रेक होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न विचारलेला, इज देअर एनी रिलेशनशिप ऑफ द लॅटेंट हीट विथ द रिझोल्युशन. आता जे काही रिझोल्युशन आहे तो
आणि लॅटेंट हीट याच्यामध्ये काही कन्सेप्ट आहे का? रेझोल्युशन म्हणजे काय, ज्याच्यामध्ये प्रेशर अप्लाय केल्यामुळे काय होते की आईस कन्वर्ट होतो वॉटरमध्ये. कशामुळे? प्रेशरमुळे. तर इथं काही लॅटेंट हीटचा कन्सेप्ट आहे का? तर आय वुड से यस, लॅटेंट हीटचा कन्सेप्ट आहे. कारण इथं प्रेशरमुळे काय होते, प्रेशरमुळे काय होते की तिथं जे आईस आहे तो मेल्ट होतोय, ठीक आहे, आणि वॉटर तयार होते. पण त्याचं टेम्परेचर आहे ते कसं आहे, कॉन्स्टंट आहे. याचा अर्थ तिथं रेझोल्युशनचा भाग काही आलेला आहे. बघा, ॲज वेन द आईस मेल्ट, ज्यावेळेस आईस बर्फ वितळतो, हीट इज ॲब्सॉर्ब, त्यावेळेस हीट ॲब्सॉर्ब केली जाते. बट द टेम्परेचर डज नॉट चेंज. त्याच्यामुळे टेम्परेचर चेंज होते का? तर नाही, टेम्परेचर रिमेन ॲट अ कॉन्स्टंट. ऑल्सो वेन वॉटर फ्रीज, हीट इज गिव्हन आउट. आणि ज्यावेळेस वॉटर फ्रीज होते त्यावेळेस हीट इज गिव्हन आउट म्हणजे बाहेर टाकले जाते. बट द टेम्परेचर डज नॉट चेंज. तरी पण टेम्परेचर मात्र चेंज होत नाही. धिस हीट ॲब्झॉर्ब और गिव्हन आउट इज द लॅटेंट हीट. मग अशा वेळेस जी काही हीट ॲब्झॉर्ब केली जाते किंवा बाहेर टाकले जाते याला आपण लॅटेंट हीट असं म्हणतो. ओके. थर्ड क्वेश्चन आहे, यू know that as we go higher than the sea level the boiling point of the water decreases. तुम्हाला माहिती आहे की जर आपण समुद्र लेवलपासून जर उंच गेलो तर बॉइलिंग पॉईंट आहे वॉटरचा तो डिक्रीज होतो म्हणजे कमी होतो. एक्झाम्पल बघा, वॉटरचा जो काही बॉइलिंग पॉईंट आहे तो आहे 100 सेंटीग्रेड, बरोबर आहे. तर आपण याला उंचावर नेलं तर हा कमी होईल, 98 वर येईल, 95 वर येईल, 96 वर येईल. अशा प्रकारे तो कमी होत जातो जसं जसं आपण काय होत जाणार, वरती जाणार. ठीक आहे. व्हॉट विल बी द इफेक्ट ऑन द मेल्टिंग पॉईंट ऑफ द सॉलिड. आता सॉलिडवर याचा काय परिणाम होईल हे आपल्याला सांगायचं आहे. तर बघा मित्रांनो, ॲज वी गो हायर दॅन द सी लेवल द मेल्टिंग पॉईंट ऑफ अ लिक्विड दॅट एक्सपांड ऑन मेल्टिंग इज लोअर्ड. बघा, आता महत्त्वाचा कन्सेप्ट आहे की असे सॉलिड की जे मेल्टिंग होत असताना जे एक्सपांड होतात, मेल्टिंग होताना जे एक्सपांड होतात त्याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो, लोवर्ड असतो हायर अल्टिट्यूडवर ड्यू टू द डिक्रीज इन अ प्रेशर दॅट कॉन्ट्रॅक्ट ऑन अ मेल्टिंग. आता जे काही सॉलिड असतात जे मेल्टिंग होताना कॉन्ट्रॅक्ट होतात म्हणजे सिकुडतात मेल्टिंग होताना, त्याचा जो मेल्टिंग पॉईंट आहे तो काय होतो, राईज होतो म्हणजे वाढतो ड्यू टू द डिक्रीज इन अ प्रेशर. ओके, हा कन्सेप्ट तुम्हाला समजला असेल. त्यानंतर आपल्याला नंतर बघायचं आहे ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. याला मराठीमध्ये पाण्याचे असंगत आचरण म्हणते. खूप इंटरेस्टिंग आहे हा भाग. ठीक आहे. आता बघा मित्रांनो, इथं आपल्याला एक प्रश्न विचारला आहे कॅन यू टेलमध्ये, वी फील दॅट सम ऑब्जेक्ट आर कोल्ड अँड सम आर हॉट. इन दिस फिलिंग रिलेटेड इन सम वे टू युअर बॉडी टेम्परेचर. म्हणजे काही वस्तू आपल्याला गरम लागतात, काही थंड लागतात, म्हणजे याचा संबंध आपल्या काही बॉडी टेम्परेचरशी आहे का? तर बघा मित्रांनो, आपल्या बॉडीचं जे टेम्परेचर असते ते असते 37 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, वर असते. ठीक आहे. बघा, जर एखाद्या वस्तूचं टेम्परेचर जर 37 डिग्री सेल्सिअस असेल तर आपल्याला ती हॉट पण लागणार नाही, कोल्ड पण लागणार नाही, ते नॉर्मल वाटेल. ठीक आहे. पण एखाद्या वस्तू टेम्परेचर जर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा जास्त आहे, एखाद्या वस्तूचं टेम्परेचर जर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा जास्त असेल तर ती वस्तू आपल्याला हॉट लागेल. कशी लागेल? गरम लागेल. आणि एखाद्या वस्तू टेम्परेचर जर आपल्या बॉडी टेम्परेचरपेक्षा कमी आहे, लेस आहे, तर ती वस्तू आपल्याला थंड लागेल. म्हणजे याचा सरळ संबंध आपल्या बॉडी टेम्परेचरशी आहे. म्हणजे आपल्या बॉडीच्या टेम्परेचरवर एखादी वस्तू कूल आहे किंवा हॉट आहे हे आपण सांगू शकतो. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट आपल्याला बघायचा तो आहे ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. याला आपण पाण्याचे असंगत आचरण म्हणतो आणि हे महत्त्वाचा पार्ट आहे. अतिशय महत्त्वाचा पार्ट आहे. बघा मित्रांनो, याच्यामध्ये आता सोप्या भाषेमध्ये आपण सांगूया की ॲनोमलस. आता ॲनोमलसमध्ये काय मित्रांनो, बघा, तुम्हाला जनरली माहीत असते की ज्यावेळेस आपण लिक्विडला हीट करतो, जनरली आपण एखाद्या लिक्विडला ज्यावेळेस हीट करतो म्हणजे गरम करतो त्यावेळेस काय होते, ते एक्सपांड होते. एक्सपांड होते म्हणजे पांगते. एक्सपांड होते म्हणजे काय? पांगते. ठीक आहे, हे तुम्हाला माहीत आहे. आणि ज्यावेळेस एखाद्या लिक्विडला आपण कूल करतो म्हणजे थंड करतो त्यावेळेस ते
कॉन्ट्रॅक्ट होते. कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, त्याला सिकुडत होते आहे की नाही, कशामुळे, थंड केल्यामुळे. आता बघा, ज्यावेळेस त्याला आपण थंड करतो त्यावेळेस तो कॉन्ट्रॅक्ट होतो, म्हणजे काय होईल, तो सिकुडून जाईल. ठीक आहे. अशा वेळेस त्याची डेन्सिटी कशी असते, डेन्सिटी कशी असते, हाय. डेन्सिटी कशी असते, जास्त. आता डेन्सिटी म्हणजे काय, तर बघा मित्रांनो, आता बघा, हा एक दोन्ही एरिया सारख्याच, उदाहरणार्थ घ्या की तो दोन एरिया आहेत आणि दोन्ही एरिया कशात सारखे आहेत. हा 1 मीटर आहे, 1 मीटर, आणि याची हे पण 1 मीटर आहे, म्हणजे विड्थ आणि ब्रेथ सुद्धा 1-1 मीटर आहे दोघांची. ठीक आहे, दोघांची. आणि याच्यामध्ये फक्त 10 चेंडू ठेवलेले आहेत. याच्यामध्ये फक्त किती आहेत, 10 चेंडू आहेत. ठीक आहे. आता 1 मीटर बाय 1 मीटरमध्ये फक्त 10 चेंडू आहेत, आणि 1 मीटर बाय 1 मीटरमध्ये इथं खूप चेंडू आहेत. खूप म्हणजे इथं आपण धरूया 20 चेंडू आहेत. म्हणजे बघा, तेवढ्याच जागेमध्ये जास्त चेंडू आहेत, म्हणजे याची डेन्सिटी कशी झाली, जास्त झाली. आणि त्या तेवढ्याच जागेमध्ये कमी चेंडू आहेत, म्हणजे याची डेन्सिटी कशी झाली, लेस झाली. हे ध्यानात ठेवा फक्त, हा कन्सेप्ट. ठीक आहे. आता बघा, पण पाण्याला काही एक एक्सेप्शनल आहे. एक्सेप्शनल म्हणजे काय, तर आपल्याला माहिती आहे की गरम केल्यानंतर ते एक्सपांड होते आणि थंड केल्यानंतर ते कॉन्ट्रॅक्ट होते. पण पाणी ज्यावेळेस, म्हणजे वॉटर ज्यावेळेस 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसच्या दरम्यान याचं टेम्परेचर असते कुठल्याही वॉटरचं. ठीक आहे. ज्यावेळेस एखाद्या वॉटरला आपण हीट करतो आणि ज्यावेळेस हे वॉटरचं टेम्परेचर 0 डिग्री सेल्सिअस आणि 4 डिग्री सेल्सिअसच्या मधामध्ये असते, ज्यावेळेस आपण त्याला हीट देतो त्यावेळेस ते हीट देताना काय व्हायला पाहिजे, तर ते एक्सपांड व्हायला पाहिजे. ॲक्च्युअल काय व्हायला पाहिजे, एक्सपांड. पण ते एक्सपांड न होता काय होते, कॉन्ट्रॅक्ट्स होते. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय, ते सिकुडते. बघा, महत्त्वाचं काय, हीट दिल्यानंतर पाणी एक्सपांड व्हायला पाहिजे, पण 0 डिग्री सेल्सिअस ते 4 डिग्री सेल्सिअसमध्ये पाणी एक्सपांड व्हायच्या ऐवजी काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. काय होते, कॉन्ट्रॅक्ट होते. ठीक आहे, समजलं. आणि ज्यावेळेस आपण याला थंड करतो, ज्यावेळेस याला आपण थंड करतो त्यावेळेस थंड करताना काय व्हायला पाहिजे, थंड करताना जो वॉटर आहे ते कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. ठीक आहे. पण ज्यावेळेस आपण त्याला थंड करतो त्यावेळेस हे टेम्परेचर कमी होते, म्हणजे 0 या 4 डिग्री सेल्सिअसवरून 0कडे जाते, म्हणजे आपण याला थंड करतोय त्यावेळेस मग हे सिकुडायला पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट व्हायला पाहिजे. तर हे कॉन्ट्रॅक्ट न होता एक्सपांड होते. बघा, कॉन्ट्रॅक्ट न होता काय होते, ते एक्सपांड होते. यालाच आपण ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर, म्हणजे पाण्याचे असंगत आचरण असे त्याला म्हणतो. आता बघा मित्रांनो, पाण्याचे असंगत आचरण ह्या आपल्याला ग्राफमध्ये दिसेल, आणि त्यासाठी एक होप ॲपॅरेटस सुद्धा आहे, त्यावरून आपण पाण्याचे असंगत आचरण याला तपासू शकतो. तर बघा मित्रांनो, हा व्हॉल्यूम आहे. व्हॉल्यूम काय असतो बघा, एखाद्या वस्तूला जर आपण गरम केलं, एखाद्या वस्तूला म्हणा किंवा पाणी आहे, लिक्विड आहे, त्याला जर आपण गरम केलं तर तो एक्सपांड होतो. एक्सपांड झाल्यामुळे त्याचा व्हॉल्यूम काय होईल, इन्क्रीज होईल, वाढेल. ठीक आहे. आणि जर त्याला आपण थंड केलं तर तो कॉन्ट्रॅक्ट होईल, मग त्याचा व्हॉल्यूम काय होईल, कमी होईल. म्हणजे बघा, आता बघा 0 डिग्री सेल्सिअस, बघा आता 0 डिग्री सेल्सिअसवर आता जे काही लिक्विड आहे त्याचं जे व्हॉल्यूम आहे इथं तुम्हाला दिसते. ठीक आहे. इथं तुम्हाला दिसते की त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते इथं आहे. आणि ज्यावेळेस त्याला आपण टेम्परेचर द्यायलो, 1 डिग्री सेल्सिअस झालं, नंतर 2 झालं, 3 झालं आणि 4 झालं, ह्या डिग्री सेल्सिअसपर्यंत म्हणजे 0 ते 4पर्यंत ॲक्च्युअल हीट दिल्यावर ते एक्सपांड व्हायला पाहिजे, पण त्याऐवजी ते काय होतंय, तर त्याचं व्हॉल्यूम कमी होते. बघा, खाली म्हणजे कमी व्हॉल्यूम आहे, वरती म्हणजे वाढलेलं व्हॉल्यूम आहे. याचा अर्थ बघा कसं येतं, म्हणजे ते 4पर्यंत व्हॉल्यूम काय त्याचं कमी होत जाते. आणि एकदा का 4च्या वर टेम्परेचर गेलं की त्याचा व्हॉल्यूम मग इन्क्रीज व्हायला सुरुवात होते. ठीक आहे. या ग्राफवरनं तुम्हाला समजेल. त्यानंतर आपल्याला एक दिलं आहे होप्स ॲपॅरेटस. तर बघा मित्रांनो, होप ॲपॅरेटसमध्ये आपल्याला एक एक्सपेरिमेंट आहे, त्यावरनं आपल्याला ऑब्झर्वेशन करायचं आहे. बघा, आता हे होप ॲपॅरेटसमध्ये तुम्हाला हा हे दिसतोय, हा ठीक आहे, हा सिलेंडर, त्याच्यामध्ये आहे पाणी, हे आहे पाणी. ठीक आहे. आणि इथं 2 थर्मोमीटर आहेत, एक खालती लावून आहे आणि एक वरती आहे. खालच्याला T1 नाव दिलेलं आहे, वरच्याला T2 नाव दिलेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्या बाजूनं हा दिसतोय तुम्हाला भाग. ठीक आहे. हा भाग दिसतोय तुम्हाला, तर हा भाग आहे
एक एक अशा प्रकारचं त्याला आपण एक म्हणूया एक कवर आहे. त्या कवरमध्ये काय आहे, फ्रीजिंग मिक्सचर आहे, म्हणजे इथं आईस आहे. त्याच्यावर आपण काय ठेवलेलं आहे, आईस ठेवलेलं आहे. आईस कशासाठी ठेवलेलं आहे, कारण आतील पाणी आहे त्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी. कशासाठी, तर टेम्परेचर कमी करण्यासाठी. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, आता तुम्हाला माहीत आहे बाजूला जर आईस असल्यामुळं जे सिलेंडरमध्ये पाणी आहे ते पाणी कसं होईल, थंड होईल. थंड झाल्यामुळं त्याचं टेम्परेचर कमी होईल. टेम्परेचर कमी झाल्यामुळं त्याची जे व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम कसा होईल, कमी होईल. व्हॉल्यूम कसा होईल, कमी होईल. आणि डेन्सिटी जी आहे ती काय वाढेल, वाढेल. म्हणजे डेन्सिटी वाढेल, म्हणजे कारण कमी जागेमध्ये जास्त वॉटर मॉलिक्यूल येतील म्हणून त्याची डेन्सिटी काय होईल, वाढेल. आणि एकदा का डेन्सिटी वाढली की ज्याची डेन्सिटी वाढली, बघा वरती बर्फ असल्यामुळं वरच्या पाण्याची डेन्सिटी वाढेल, कारण पाण्याचं व्हॉल्यूम कमी होईल. त्याच्यामुळं वाढलेल्या पाण्याची जी डेन्सिटी आहे ते पाणी कसं येईल, खाली येईल. बघा, म्हणजे जे काही पाणी सर्वात जास्त लवकर थंड होईल त्याची डेन्सिटी वाढेल, आणि वरचं जे पाणी आहे ह्या सिलेंडरमधलं ते काय होईल, खाली येईल. आणि खाली आल्यामुळं काय होईल, खालच्या जे वॉटरची जे टेम्परेचर आहे, म्हणजे इथलं टेम्परेचर रॅपिडली काय होईल, फॉल होईल. रॅपिडली काय होईल, फॉल म्हणजे रॅपिडली कमी होईल. म्हणजे खालचं जे टेम्परेचर रॅपिडली कमी होईल. कशामुळं, कारण खालच्याची डेन्सिटी वाढल्यामुळं. त्याच्यामुळं ती एकदम कमी होईल आणि 4 डिग्री सेल्सिअसवर येईल. कमी होईल आणि किती डिग्री सेल्सिअसवर येईल, 4 डिग्री सेल्सिअसवर येईल खालचं टेम्परेचर. आणि खालचं थर्मोमीटरसुद्धा आपल्याला 4 डिग्री सेल्सिअस याची रिडिंग दाखवेल. आणि बघा मित्रांनो, एकदा का इथं 4 डिग्री सेल्सिअसवर वॉटर पोहोचलं की त्यानंतर आपल्याला बघायचं आहे आपला म्हणजे ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. म्हणजे इथलं टेम्परेचर जर एकदा कमी झालं त्यावेळेस वॉटर सिकुडायला पाहिजे. म्हणजे वॉटरचं जे व्हॉल्यूम आहे ते काय होईल, व्हॉल्यूम काय होईल, वाढेल. आपल्याला माहीत आहे पाणी 4 डिग्री सेल्सिअसवर काय होत असते, पाणी 4 डिग्री सेल्सिअसवर काय होत असते, जर आपण त्याला थंड करत गेलो तर ते काय होत असते, एक्सपांड होत असते. काय होत असते, एक्सपांड होत असते. वॉटर एक्सपांड झाल्यामुळं आणि त्याची डेन्सिटी कमी झाल्यामुळं ते वॉटर आहे ते निघून जाईल वरती. ते काय, वरती निघून जाईल. त्याच्यामुळं जो वरच्याचं जे टेम्परेचर आहे ते रॅपिडली फॉल होईल आणि 0 डिग्री सेल्सिअसवर येईल. ठीक आहे. आणि नंतर बघा, वरच्याचं 0 डिग्री सेल्सिअस राहील, खालच्याचं 4 डिग्री सेल्सिअस राहील. मग अशा प्रकारे हळूहळू दोघांचंही जे टेम्परेचर आहे ते सारखं होण्याचा प्रयत्न करेल. म्हणजे हे 4 डिग्री सेल्सिअस हळूहळू कमी होईल आणि 0 डिग्री सेल्सिअसवर येऊन जाईल. याला आपण म्हणतो असतो मित्रांनो, जे काही ऑब्झर्वेशन केलं ते केलं आपण होप्स या अपॅरेटसमध्ये. याच्यामध्ये आपण ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर हा त्याच्यामध्ये आपण टेस्ट केलं किंवा बघितलं. तर इथं आपल्याला एक ग्राफ दिलेला आहे. ग्राफवर बघा मित्रांनो, हे आहे टेम्परेचर, इथं तुम्हाला दिसते. ठीक आहे. आणि एक्स ॲक्सिसवर आहे टाईम. तर बघा मित्रांनो, वॉटर आहे ते वॉटरचं टेम्परेचर आहे 12 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, 12 डिग्री सेल्सिअस आहे. आणि ज्यावेळेस त्याला आपण काय करणार, जसं जसं वेळ जाणार, म्हणजे थंड करण्यासाठी जो काही वेळ लागणार त्यावेळेस काय होणार की बघा, जे अगोदर बघितलं, अगोदर काय झालं की जे काही T2 आहे, म्हणजे जो खालचं जो थर्मोमीटर आहे, ठीक आहे, हा थर्मोमीटर, याचं टेम्परेचर रॅपिडली फॉल झालं पहिले. ठीक आहे, रॅपिडली काय झालं, फॉल झालं. आणि एकदा का हे 4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचलं की याचं टेम्परेचर मग काय झालं, रॅपिडली फॉल झालं. म्हणजे इथे तुम्हाला समजेल की बघा, अगोदर काय झालं, T1चं टेम्परेचर रॅपिडली फॉल झालं, तुम्हाला समजेल. ठीक आहे. आणि हळूहळू T2चं झालं. आणि एकदा का T1 4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला की त्याचं टेम्परेचर 0 होण्यासाठी थोडा वेळ लागला. आणि एकदा का T2 4 डिग्री सेल्सिअसवर पोहोचला म्हणजे वरचा थर्मोमीटर, की तो रॅपिडली 0 डिग्री सेल्सिअस झाला. हे ग्राफवरून आपल्याला समजेल. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला इथं प्रश्न विचारलेला आहे, यूज युअर ब्रेन पॉवर. हाऊ विल यू एक्सप्लेन द फॉलोइंग स्टेटमेंट विथ द हेल्प ऑफ द ॲनोमलस बिहेवियर ऑफ द वॉटर. आता 2 प्रश्न विचारले आपल्याला, खाली बघा. इन द रिजन विथ द कोल्ड क्लायमेट द ॲक्वॅटिक प्लांट अँड ॲनिमल कॅन सर्वाईव्ह इवन व्हेन द ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर गोज बिलो 0 सेंटीग्रेड. बघा,
जर 0 सेंटीग्रेड जरी टेम्परेचर झालं तरी पाण्यामध्ये जे काय ॲक्वॅटिक लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहेत, ॲक्वॅटिक जे काही लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे ते तरी पण सर्वाईव्ह करू शकतात. याचं मागचं कारण काय? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न आहे, इन अ कोल्ड रिजन इन द वॉटर पाईप्स फॉर वॉटर सप्लाय ब्रेक अँड इवन रॉक्स क्रॅक. आणि जे काही वॉटर पाईप्स आहेत किंवा जे रॉक्स आहेत ते थंडीच्या दिवसामध्ये काय होतात, क्रॅक होतात. याचं कारण आपल्याला विचारलेलं आहे. तर बघा मित्रांनो, आता काय असते, जर तुम्ही बघितलं पाण्याची वरची लेयर काय होत असते, लवकर थंड होत असते आणि तिचं रूपांतर आईसमध्ये होते. आणि तुम्हाला माहीत आहे आईस काय आहे, एक बॅड कंडक्टर आहे. कशाचं? हीटचं. त्याच्यामुळे काय होईल, वरची जी काही टेम्परेचर आहे ते खाली लवकर पोचणार नाही. ठीक आहे, कन्सेप्ट ध्यानात ठेवा. आणि दुसरं म्हणजे जे काही पाण्याचं जे ॲनोमॅलस व्ह्यूअर आहे त्याच्यामुळे जो काही खालचं वॉटर आहे ते खालचं जे काही वॉटर आहे त्याच्यामुळे काय होईल की जे खाली जे टेम्परेचर आहे किंवा जे काही टेम्परेचर आहे 4 डिग्री सेल्सिअस, त्याच्यामुळे वॉटर काय होतं आहे, एक्सपांड होतं आहे. एक्सपांड झाल्यामुळे हे वॉटर काय होते, वरती जाते. आणि वरती गेल्यामुळे काय होईल, इथे पुन्हा हळूहळू काय होईल, ते पण थंड होते. पण काय होते की ते बॅड कंडक्टर आहे, त्याच्यामुळे पाण्याची जर आपण लेवल बघितली तर त्याच्यामध्ये खालची लेवल असते तिचं हीट मात्र कमी, हीट जी असते, हीट एनर्जी ती जास्त प्रमाणामध्ये ट्रान्सफर होत नाही. कारण तिथं फक्त 4 डिग्री सेल्सिअसपर्यंतच तिचं टेम्परेचर कॉन्स्टंट राहत असते अंडर द वॉटर. आणि तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, एकदा का वॉटर जर आपण पाण्याला थंड करत गेलो, ठीक आहे, पाण्याला जर आपण थंड करत गेलो तर काय होईल, एक वेळ 4 डिग्री सेल्सिअसवर काय होईल, हे पाणी काय होत असते, एक्सपांड होत असते. बघा तुम्हाला माहीत आहे थंडीच्या दिवसामध्ये जे काही वॉटर असते ज्यावेळेस तो पाईपमधून जात असेल त्यावेळेस ते टेम्परेचर किती असेल, 5 डिग्री सेल्सिअस 7 डिग्री सेल्सिअस असेल. पण एकदम जर तिथं बर्फ पडला तर जे काही पाईपमध्ये जे पाणी आहे ते काय होते, एकदम बर्फ बनते. आणि बर्फ बनल्यामुळे म्हणजे बर्फ बनते म्हणजे काय, बर्फ बनायला सुरुवात होते. आणि तुम्हाला माहीत आहे 4 डिग्री सेल्सिअसवर जर वॉटर गेलं, म्हणजे जर आपण टेम्परेचर कमी करत आलो आणि 4 डिग्री सेल्सिअसवर जर एकदा पाणी पोचलं की ते कॉन्ट्रॅक्ट होण्याऐवजी काय होत असते, एक्सपांड होत असते. म्हणजे त्याची व्हॉल्यूम वाढतो. त्याच्यामुळे काय होईल, जे पाईप्स आहेत किंवा जे काही रॉक आहेत ज्याच्यामध्ये पाणी आहे ते काय होतात, क्रॅक होतात. त्याच्यामुळे ते काय होतात, क्रॅक होतात. तर मित्रांनो, हा कन्सेप्ट तुम्हाला कसा वाटला नक्की आम्हाला सांगा. हा पार्ट 1 होता. पार्ट 2 तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे ड्यू पॉईंट अँड ह्युमिडिटी.